जय हिंद. सर्व आजी माजी सैनिकांचे आपल्या फौजी महा ई सेवा केंद्र या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की माजी सैनिकांच्या मुलांसाठी केंद्र सरकारकडून मिळणारा शैक्षणिक भत्ता म्हणजेच चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स नेमका काय आहे, तो कोणाला मिळतो आणि त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून कोणतीही माहिती मिस होणार नाही. माहिती सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. माजी सैनिकांसाठी चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स CEA मिळवण्याचे नियम आणि प्रक्रिया थोडी वेगळी आणि फायदेशीर आहे. संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रामुख्याने केंद्रीय सैनिक बोर्ड मार्फत ही योजना राबवली जाते. हा भत्ता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी दिला जातो. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेसाठी कोण पात्र आहे ते पाहू. हवालदार रँक पर्यंतच्या माजी सैनिकांच्या पाल्यांसाठी ही योजना राबवण्यात येते. हा भत्ता जास्तीत जास्त 2 हयात मुलांसाठी मिळतो. जर दुसऱ्या बाळंतपणात जुळी मुले झाली तर तिन्ही मुलांसाठी हा भत्ता मिळू शकतो. 1ली ते 12वी तसेच पदवी किंवा पदविका शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेमध्ये पात्र आहेत. आता आपण किती रक्कम मिळते ते पाहू. दरमहा 1,000 रुपये प्रतिमूल आणि जास्तीत जास्त 2 मुलांसाठी मिळते. म्हणजेच प्रत्येक मुलासाठी 12,000 रुपये मिळतात. अर्ज करण्याची प्रक्रिया साधारण मे ते जूनमध्ये सुरू होते आणि 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असते. कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण पाहू. 1. डिस्चार्ज बुकची प्रत. 2. माजी सैनिक ओळखपत्र. 3. शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र. 4. मागील वर्षाची मार्कशीट. 5. बँक पासबुक. 6. आधार कार्ड. 7. PPO कॉपी. आता आपण अर्ज करण्याची प्रक्रिया पाहू. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी जिल्हा सैनिक बोर्डाकडून मूळ कागदपत्रे पडताळणी करून घ्यावी लागतात. नंतर ksp.gov.in ची लिंक या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. 1ली ते 9वी आणि 11वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मे महिन्यामध्ये अर्ज भरावा लागतो. 10वी आणि 12वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै महिन्यामध्ये अर्ज भरावा लागतो. कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज भरावा लागतो. त्यानंतर दरमहा 1,000 रुपये प्रतिमूल आणि जास्तीत जास्त 2 मुलांसाठी म्हणजेच प्रत्येक मुलासाठी 12,000 रुपये खात्यावर जमा होतात. तर मित्रांनो, ही होती माजी सैनिकांसाठी चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स CEA मिळवण्याचे नियम आणि संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माजी सैनिक बांधवांपर्यंत पोहोचवा. माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.